नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेतला त्याचा अभ्यास करत आहोत। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा त्याच्यातला आपला 7वा आकृतीचा धडा चालू आहे बघा, आरशातील प्रतिमा। याच्यामध्ये आपल्याला आकृती दिलेली असते, प्रश्नाकृती, आणि त्याच्या पुढे आरसा ठेवलेला असतो। याच्याप्रमाणे स्वाध्यायामध्ये नमुना प्रश्नामध्ये तुम्हाला उदाहरणं करून दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये प्रश्नाकृती असते आणि त्याच्यासमोर आरसा लावलेला असतो। XY आपल्याला गृहीत धरायचा असतो की XY म्हणजे काय आहे, आरसा आहे। तर या आरशाचं ही जी प्रश्नाकृती आहे, या आरशामध्ये पाहिल्यानंतर त्याचं प्रतिबिंब कोणतं दिसेल हे आपल्याला 4 पर्यायापैकी निवडायचं असतं। तर या आरशामध्ये कसं दिसतात बघा, आकृती जी आहे, प्रश्नाकृती आहे, ती आपल्याला उत्तर आकृती म्हणजे आरशामध्ये पाहिल्यानंतर उलट दिसत असते। उजव्या साईडची बाजू आपल्याला डाव्या साईडला दिसते आणि डाव्या साईडची बाजू जी आहे, या साईडची डाव्या साईडची, ती उजव्या साईडला दिसते, म्हणजे उलट आकृती दिसत असते। अशा प्रकारे आपण याच्यावरचे प्रश्न सोडवणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ठीक आहे। स्वाध्यायामधला पहिला पाहूत आपण। याच्यामध्ये काय प्रश्न आहे बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती आणि उजवीकडे B, C आणि D अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। XYच्या ठिकाणी ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायात आहे ते शोधून त्याचे वर्णाक्षर काळे करा। याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाकृती आहे। आता याच्या समोर उजव्या साईडला आरसा ठेवलेला आहे XY, तर आपल्याला ह्याचं प्रतिबिंब याच्यामध्ये ओळखायचं आहे। आरशातील प्रतिबिंब याच्यामध्ये कसं दिसेल, मग उलट दिसणार आहे। हे जे प्रत्येक अक्षर आहे ते सगळे अक्षर उलटे दिसतील आणि जे उजव्या साईडला होते ते डाव्या साईडला दिसणार आणि डाव्या साईडचे उजव्या साईडला दिसतील, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला उत्तर आकृती शोधायची आहे। तर A मध्ये पाहिलं तर हे बघा, FAN पहिले, मग आपल्याला आरशामध्ये काय दिसायला पाहिजे, उलट N दिसायला पाहिजे। N उलट N दिसायला पाहिजे पहिले, तर इथे N उलट नाही आहे, पहिले F ला उलट केले, तर आरशामध्ये जर पाहिलं तर N उलट दिसते म्हणून A येत नाही। B मध्ये हे N आहे, हे N उलट असं आरशामध्ये दिसेल। A जशाला तसं दिसणार आरशामध्ये। त्याच्यानंतर F ला सुद्धा उलट केले, म्हणजे अशा प्रकारे आपली ही उत्तर आकृती असणार आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B। नंतर प्रश्न क्रमांक 2 आहे। ही जी आकृती दिलेली आहे आपल्याला उजव्या साईडला आरसा आहे, ह्या आकृतीला आपल्याला उलट पाहायचं आहे, म्हणजे ही आकृती आरशामध्ये पाहिल्यानंतर उलट दिसणार, ही अशी आहे, ठीक आहे। तर या साईडला आहे, डाव्या साईडला, तर ही पूर्ण आकृती कुठे दिसणार आहे, आपल्याला उजव्या साईडला दिसेल। आणि हे जे बाण आहे तशाला तसं दिसणार, हे खालच्या साईडला आहे, उजव्या साईडला, तर आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर डाव्या साईडला दिसेल। किंवा तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता की ही आकृतीवर याच्यातली कोणती आकृती ठेवल्यानंतर सेम दिसेल, तर A जर आपण ह्याच्यावर परीक्षेमध्ये तुम्ही अशा प्रकारे करू शकता। ह्याची डायग्राम जी आहे ह्याच्यामध्ये काढायची, ठीक आहे। तुम्हाला एक दाखवते मी, अशा प्रकारे ही डायग्राम आपण काढू। तिथे असा बॉक्स असणार आहे, ठीक आहे। ही आपल्याला आकृती याच्यासारखीच काढून घ्यायची आहे। हे परीक्षेमध्ये तुम्हाला रफ पेपर जर भेटला तुम्ही काढू शकता, किंवा मी आता जशी ट्रिक सांगितलेली आहे की तुम्ही फक्त ती काय डायग्राम जी आहे ती उलटी करायची। आता मी परफेक्ट तशी आकृती नाही आलेली, फक्त असं काढून पाहायचं, ठीक आहे। नंतर हा जो पेपर आहे आपल्याला काय करायचं आहे, उलटा करायचा आहे। मग आपली ही जी डायग्राम असेल, हे मागच्या साईडनं आपल्याला दिसतं कसं आहे आकृती, त्याप्रमाणे काढायची, ठीक आहे। ही आकृती आपल्याला मागे उमटलेली दिसते, त्याप्रमाणे ती काढून घ्यायची। तर ही आपण समोर अक्षी आकृती काढली होती, त्याच्या बॅक साईडला जी उमटेल आकृती तशी काढायची, आणि ती आपली त्याच्या आरशातील आकृती असणार आहे, ठीक आहे। नाहीतर सरळ सोपं आपण काय करायचं, हे उजव्या साईडचं ही पूर्ण डाव्या साईडला आकृती आहे, हीच उलटी आरशामध्ये आपल्याला उजव्या साईडला दिसेल, अशा प्रकारे पाहायचं आहे।
ते तर ह्याच्यातलं ए ऑप्शन येईल का बघा, नाही, कारण हे वरच्या साईडला गोल काढले, तर इथे पण तसंच यायला पाहिजे, फक्त हे उजव्या साईडचं या डाव्या साईडला यायला पाहिजे होतं, पण हे खाली आले म्हणून हे ए येत नाही. बीमध्ये आकृती याच्यासारखी नाही आहे, वेगळी आहे म्हणून हे पण नाही येणार आहे. नंतर सीमध्ये पाहिलं तर ही याच्या उलट आकृती दिसायली बघा. आपण हे पाहिलं तर हे सगळे जे दिशा, वेगवेगळी दिशा आहे याची, हे डाव्या साईडला दिसायला बाण, त्याच्यानंतर याच्यामध्ये उजव्या साईडला आहे, बाकीचे सगळे याच्या उलटच दिसायलेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तिसऱ्यामधल्या ज्या आहेत आकृत्या त्या सगळ्या उलट्या दिसणार, उजव्या साईडचं डाव्या साईडला. तर याच्यामध्ये हे पण आरसा कुठे बघायचं, पहिले उजव्या साईडला आहे, ठीक आहे, त्याच्यामुळं उजव्या साईडला आपल्याला आकृती उलटी दिसली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये हे उजव्या साईडला होता हा त्रिकोण, इथे डाव्या साईडला आला, त्याच्यानंतर हा वरचा भाग वरी आहे, बरोबर आहे, ठीक आहे, डाव्या साईडचं उजव्या साईडला, आणि हे खालचं सुद्धा उलटं झाले, म्हणजे याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक एच येणार आहे. प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये सगळे हे जे बाण आहेत बघा, पहिला बाण आहे वरी, नंतर दुसरा खाली आहे, आणि त्रिकोणसुद्धा वरी खाली उलटे केलेले आहेत. तर आपल्याला पहिले काय येणार, मग आपल्या आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला पहिले बाण दिसतील का त्रिकोण, तर त्रिकोण दिसणार, कारण उजव्या साईडची आकृती पहिले डाव्या साईडला दिसेल. तर याच्यामध्ये त्रिकोण नाही, पहिले बाणच काढलेत म्हणून हे येत नाही. बीमध्ये त्रिकोण आहे, पण हा त्रिकोण बघा कसा आहे, उलटा आहे, ठीक आहे, त्याचं टोक जे आहे ते कुठे आहे, खाली आहे, तर त्याच्यामुळे हे येत नाही, कारण तो त्रिकोण जो आहे तो काय उलट्याचा वरी दिसणार नाही त्याचं. त्याच्यानंतर हे बी येत नाही. त्याच्यानंतर सी पाहिलं, सीमध्ये सुद्धा त्रिकोण काय झाला, हा खाली रोग होतं त्याचं वरी झालं, तसं होत नाही आरशामध्ये, फक्त आकृती उलटी दिसते, त्याच्यामुळे हे सी पण येणार नाही. डी येईल बघा, कारण हे जे त्रिकोण आहे ते जशाला तसा दिसतील, आणि बाण त्याच्यानंतर त्रिकोणानंतर काय दिसतील, तर बाण दिसणार आहे, तर ही आकृतीच्या पूर्ण उलट आहे. जर तुम्ही पेपरवर हे पूर्ण आकृती काढायची आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला जे तुम्हाला दिसेल, फेंटमध्ये दिसते, त्याला डार्क करायचं आणि ती तुमची उत्तर आकृती भेटून जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5मध्ये हा रेषा मारलेला भाग कुठल्या साईडला आहे बघा, डाव्या साईडला आहे, ठीक आहे, वरच्या साईडला डाव्या साईडला आहे, आणि हा जो गोल डॉट आहे तो उजव्या साईडला आहे, त्याचे 2 बॉक्स. तर हे सगळं पाहायचं, निरखून पाहायचं. एमध्ये इथे रंगवलेला भाग आहे, आणि त्याच्यामुळे हे उत्तर आकृती येत नाही आपली. बी आली असती, पण काय झालं, आता हे रेषा मारलेला या साईडला दिसायला, पण हा जो रंगवलेला गोल आहे तो उजव्या साईडला आहे, इथे डाव्या साईडला यायला पाहिजे होता, पण इथे नाही आला, म्हणून बी येत नाही. सीमध्ये सीसुद्धा येणार नाही, कारण गोलचे ते बरोबर आहेत आरशातले, पण हे वरी रेषा जे मारलेले आहेत छोट्याशा भागामध्ये, हे डाव्या साईडला आहे, तर या आकृतीमध्ये उजव्या साईडला यायला पाहिजे होत्या, म्हणून सी येत नाही, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर 6 नंबरचं, ही आकृती आपण जर आरशामध्ये उलट पाहिली तर डाव्या साईडला रंगवलेला चौकोन आहे, ठीक आहे, डाव्या साईडला कोपऱ्याला. तर आपल्याला उजव्या साईडला हाच आपण चौकोन जो काढलेला आहे तो कुठे पाहिजे, उजव्या साईडला असायला पाहिजे होता. तर एमध्ये पाहूत आपण, हीच आकृती याच्या आरशामध्ये पाहिली तर अशा प्रकारे दिसू शकते, याचं प्रतिबिंब असं दिसेल, बरोबर आहे. हा रंगवलेला चौकोन डाव्या साईडला वरच्या साईडला होता, तर या आकृतीमध्ये, उत्तर आकृतीमध्ये कुठे दिसणार आहे, उजव्या साईडला, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 7चं जे आहे, ही जी डिझाईन काढलेली आहे बघा कशी दिसेल, याच्या उलट दिसेल, म्हणजे हे पान जे आहे उजव्या साईडला आहे, पानाचा आकार, त्याच्यानंतर वरचा भाग गोल आहे ते उजव्या साईडला आहेत, हे कुठे दिसतील, डाव्या साईडला दिसतील. ते एमध्ये आहे का, एमध्ये पान आहे, पण हे वरचं गोल नाही आहे. बीमध्ये गोल आहे, गोल आकार आहे, त्याच्यानंतर पानाचा आकारसुद्धा आहे, त्याच्यानंतर हे सगळे भागसुद्धा काय आहेत, ह्या आकृतीच्या उलट आहेत. हे बघा, हे टोक दिसायला उजव्या साईडला, नंतर ह्या आकृतीमध्ये कुठे आले, डाव्या साईडला आले, म्हणजे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 8मध्ये INK हे अक्षर आलेले आहेत. तर आपण पहिले पण ह्याच्या अगोदर पण प्रश्नाकृती अशी आली होती, त्याच्यामध्ये अक्षर होते. तर अक्षराचं काय करायचं, पहिले जे उजव्या साईडला जे अक्षर आहे ते उलटं होणार. आरशामध्ये पाहिल्यानंतर पहिले
3 नंबरचं जे अक्षर आहे ते आपल्याला पहिल्या नंबरला दिसेल आणि उलटं दिसेल. तर इथे के इथे पहिले यायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे उत्तर आकृती येत नाही आपली. बीमध्ये के उलटं काढलेलं आहे, त्याच्यानंतर यनसुद्धा उलटं आहे आणि आय जशाला तसंच येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आलं आहे? पर्याय क्रमांक बी, कारण हे पूर्ण लेटर जे आहे त्याच्यामध्ये उलटे केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9 मध्ये आता आरसा बघा उजव्या साईडला नाही आहे. परीक्षेमध्ये गोंधळ न करता तुम्ही आरसा पहिले पाहायचा. आरसा म्हणजे काय? एक्स वाय काढलेलं असतं, ते एक्स वाय कोणत्या साईडला आहे ते पाहायचं. उजव्या साईडला इथे नाही आहे. बरेच मुलं काय करतात, आरसा म्हणजे काय ते समजतात की उजव्या साईडला असतो आरसा, पण इथे जर एक्स वाय खाली दिलं असेल तर आपल्याला समजायचं की आरसा खाली आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्याला खाली पाहावं लागणार आहे. तर ही आकृती जी आहे खालच्या साईडला आपल्याला त्याचं प्रतिबिंब पाहायचं आहे, म्हणजे खालच्या साईडला उलट दिसणार आहे. हा वरचा भाग कुठे दिसेल? तर खाली दिसणार आहे. तर एमध्ये पहा, हे जे त्रिकोण आहे मधात काढला आपल्याला बाहेर पाहिजे, त्याच्यामुळे ए येत नाही. बी सुद्धा येणार नाही, कारण ही आकृतीच्या उलट आहे खाली, पण हा त्रिकोण जो आहे त्याचं टोक वरी आहे, ह्याचं मध्ये आहे, आपल्याला खालीच पाहिजे होतं, म्हणजे वरच्या साईडला बाहेर साईडला टोक पाहिजे होतं, म्हणून बी येत नाही. सी मधली सुद्धा आकृती त्याचं प्रतिबिंब नाही आहे. डी आहे उत्तर, कारण ही आकृती जर आपण खाली आरसा लावून पाहिलं तर ही अशा प्रकारे दिसेल, म्हणून याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 9चं पर्याय क्रमांक डी. 10च्या समोरच आरसा आहे बघा उजव्या साईडला. हे पूर्ण डाव्या साईडला आकृती आहे, आपल्याला कुठे पाहिजे? उजव्या साईडला पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्या रेषा वगैरे सगळ्या पाहायच्या. क्रॉसमध्ये रेषा आहेत, एमध्ये सरळ आहे म्हणून ए येणार नाही. बीमध्ये गोल छोटं काढलं आहे, इथे मोठं आहे म्हणून बी येत नाही. सी मधलं येईल बघा, ठीक आहे. हे गोल आहेत 2, त्याच्यानंतर म्हणजे सी हे प्रश्न आकृती जे प्रतिबिंब आहे ते सी प्रमाणे दिसणार आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. 11 नंबरचं जे आहे, ही आकृती कोणत्या साईडला काढली आहे बघा? डाव्या साईडला. तर आपल्याला आरशामध्ये पाहिल्यानंतर उजव्या साईडला दिसणार आहे. सेम हीच आकृती आपल्याला उजव्या साईडला काढलेली असायला हवी. एमध्ये उजव्या साईडला नाही आहे, डाव्या साईडला आहे. बीमध्ये काय केलं आहे? वरच्या साईडला काढली आहे, त्याचं जे गोल होतं हे खाली होतं, इथे वरी काढलं म्हणून बी येत नाही. सी येईल बघा, कारण ही डाव्या साईडची जी आहे ती पूर्ण आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पाहिलं तर अशा प्रकारे उजव्या साईडला दिसेल, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 12मध्ये गोल काढले, त्याच्यामध्ये चौकोन आणि त्रिकोण हे चिन्ह जोडलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला? उजव्या साईडचं डाव्या साईडला दिसलं पाहिजे. हा चौकोन डाव्या साईडला दिसेल, तर याच्यामध्ये वेगळंच काढलेलं आहे, त्रिकोण चौकोन खाली वरी काढलेत म्हणून हे येत नाही. बी पण येणार नाही, कारण सेम आकृती काढली, आपल्याला सेम तंतोतंत जुळणारी आकृती नाही पाहिजे, प्रतिबिंब पाहायचे, म्हणजे उलट आकृती पाहायची, ठीक. मध्ये आहे बघा चौकोन उजव्या साईडला होता, इथे डाव्या साईडला आला, आणि त्रिकोण डाव्या साईडचा उजव्या साईडला आला, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. 13मध्ये गोल पायरा सारखा आकार आहे, गोल आहे, आणि त्याच्या खाली काय आहे? रंगवलेला एक भाग आहे, ठीक आहे. हे कुठे आहेत बघा? वरच्या साईडला. लाईन जी रेष आहे त्याच्या वरच्या साईडला आहे आणि डाव्या साईडला आहे, तर आपल्याला प्रतिबिंब त्याचं उजव्या साईडला पाहिजे. एमध्ये आकृती खूप वेगळी आहे याच्यापेक्षा, म्हणून हे उत्तर येत नाही. बीमध्ये याच्यासारखंच आहे बघा, बघायचं आहे पहिले सगळं व्यवस्थित. हा गोल जो आहे याच्या काय केलं, इथे टोकावर काढला आहे, खाली आहे, म्हणून बी पण येत नाही. सी मधला हा रंगवलेला भाग इथे आलाच नाही आहे, म्हणून सी येणार नाही. डी येईल बघा, कारण हा पायरासारखा भाग आणि हे सगळं रंगवलेलं वगैरे आणि गोल जे काढलं आहे ते कुठे आले? उजव्या साईडला आहे. ह्या रेषेच्या वरचा सगळा भाग उजव्या साईडला, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. नंतर 14मध्ये बाण काढलेले आहेत, ठीक आहे. हे डाव्या साईडचा जो आहे वरी अर्धगोल काढलेला आहे, ते कुठे आहे? ते आरशामध्ये पाहिल्यानंतर याच्या उलट दिसणार आहे, डाव्या साईडचं उजव्या साईडला दिसेल, ठीक आहे. एमध्ये पहा उजव्या साईडचं डाव्या साईडला आहे आणि हे डाव्या साईडचं उजव्या साईडला दिसायला
फक्त हा जो आकार आहे हा उलटा केला आहे याच्यामध्ये, म्हणून ए येत नाही. कशाला तसाच दिसायला पाहिजे होता, फक्त काय त्याची दिशा बदलेल, पण एमध्ये तसं नाही आहे. बीमध्ये पाहिलं तर हे पण उलटं केलं आहे म्हणून बी येत नाही. सी प्रमाणे येऊ शकतं बघा, हे अर्धगोल इथे जोडलेला आहे, हा बाण इकडे डाव्या साईडला आहे, तर या आकृतीमध्ये उजव्या साईडला आला आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. 15 नंबर याच्यामध्ये यक्स, त्याच्यानंतर गोल काढले, त्याच्यामध्ये रेषा मारल्यात, बरोबर सी लिहिलेला आहे. तर आपल्याला पहिले हा आकार इथे पहिल्या साईडला म्हणजे उजव्या साईडला आला पाहिजे, उजव्या साईडचा डाव्या साईडला दिसला पाहिजे, डाव्या साईडचा उजव्या साईडला. तर एमध्ये हा आहे पण याच्या उलटा दिसायला पाहिजे. सी असं आहे तर आपल्याला आरशामध्ये असं दिसेल, तर इथे तसं नाही आहे एमध्ये, म्हणून ए येत नाही उत्तर. बीमध्ये आहे, त्याच्या रेषा पाहायच्या पण आपल्याला, ह्या क्रॉस रेषा आहेत पण इथे सरळ आहेत म्हणून बी पण येणार नाही. सीमध्ये इथे रेषाच नाही आहेत, सी येणार नाही. डीमध्ये ज्या रेषा आहेत, त्याच्यानंतर ह्या सीचा आकार जो आहे तो पण उलटा आहे, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आमच्या चॅनलवर सगळे व्हिडिओ भेटतात, स्पर्धा परीक्षेचे, नवोदय, DET सर्व प्रकारचे व्हिडिओज असतात. आता प्रश्न क्रमांक 16 पहा. याच्यामध्ये BEND बेंड हे अक्षर लिहिलेलं आहे, म्हणजे याच्या लेटर्स लिहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण लेटर्सचं पाहिलं, उजव्या साईडला जे असतं ते आपल्याला पहिले आरशातील प्रतिबिंबामध्ये डाव्या साईडला दिसतं आणि पहिल्यांदा दिसतं. तर हे डी उलटं केलेलं आहे, एन पण उलटं आहे, ई उलटं आहे आणि बी सुद्धा उलटं आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक ए. 17चं बघा, एक वरी 2 गोल काढलेले आहेत कॉर्नरला, त्याच्या खाली सेंटरला एक मोठं गोल, त्याच्यामध्ये 2 गोल आहेत, म्हणजे 3 गोल काढले आहेत बाहेर आणि मध्ये मोठ्या गोलमध्ये 2 गोल आहेत. तर तशा प्रकारे आपल्याला हे डाव्या साईडला उजव्या साईडला 3 गोल काढलेत, त्याप्रमाणे आरशात पाहायचं आहे. तर एमध्ये फक्त 2 आहेत बाहेर म्हणून ए येत नाही. बीमध्ये हे जे गोल आपण आरशात पाहिल्यानंतर या प्रकारे दिसतील आणि मध्ये सुद्धा 2 गोल आहेत, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 18 आरशातील आकृती म्हणजे आरशातील प्रतिबिंब हे खूप सोपं आहे. फक्त आपल्याला काय करायचं असते, ही आकृती जी आहे त्याच्या उलट आकृती पाहायची असते. ठीक आहे, दिशा बदलायची, उजव्या साईडचं डाव्या साईडला, डाव्या साईडचं उजव्या साईडला. याच्यामध्ये बघा रंगवलेलं गोल जे आहे वरी आहे आणि रंगवलं नाही ते खाली आहे. ठीक आहे, या आरशामध्ये पाहिल्यानंतर याचं प्रतिबिंब आपल्याला ए प्रमाणे दिसेल का पाहायचं आहे. वरचा भाग गोल आहे आणि खालचा असा आहे, म्हणजे बरोबर आहे. पर्याय क्रमांक एच याचं उत्तर आहे, कारण ही आकृतीच्या उलट अशी दिसते प्रतिबिंब. प्रश्न क्रमांक 19मध्ये झेड काढले, त्याच्यावर बाण काढलेले आहेत. आता हे बाण कुठे काढले बघा, डाव्या साईडच्या टोकावर काढलेलं आहे, वरच्या दिशेला जातं. तर आपल्याला हे उजव्या साईडला दिसणार, झेड उलटं दिसेल आणि हा बाण जो आहे कुठे दिसेल, या साईडला दिसेल, उजव्या साईडला. एमध्ये हा बाण खाली गेला आहे आणि झेड जशाल तसा आहे, म्हणून हे ए येत नाही. बी पण येणार नाही, कारण याच्यामध्ये झेड उलटं करायला पाहिजे आपल्याला. आरशातील प्रतिबिंबामध्ये झेड उलटं दिसतं बघा, हे उलटं काढलेलं आहे आणि डाव्या साईडचं उजव्या साईडला बाण काढला आणि खालचा उजव्या साईडचा डाव्या साईडला आला, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर ही आकृती जी आहे, आता याच्या उजव्या साईडचा भाग बघायचा, पूर्ण गोल आहे, जे 2 भाग केले, तर हे उजव्या साईडचं जे आहे आपल्याला डाव्या साईडला दिसायला पाहिजे. तर एमध्ये खाली वरी काढलेले म्हणून ए येत नाही. त्याच्यानंतर हे बीमध्ये हा भाग डाव्या साईडचा उजव्या साईडचा भाग डावीकडे दिसतोय आणि डाव्या साईडचा भाग उजवीकडं आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर 21 प्रश्न क्रमांक 21.
याच्यामध्ये बघा बाहेरचे 3 त्रिकोणाचे भाग रंगवलेत आणि फक्त उजव्या साईडचा वरचा जो आहे तो मधातला रंगवला आहे. अशा प्रकारे आपल्याला याचं प्रतिबिंब पाहायचं आहे. ए मध्ये हे काय करायला पाहिजे होतं, वरचा जो बॉक्स आहे उजव्या साईडचा तो आपल्याला डाव्या साईडला दिसायला पाहिजे होता, इथे रंगवलेला पाहिजे होता आणि इथे कोरा पाहिजे होता. तर ए येत नाही. बी मध्ये आहे बघा, इथे रंगवला, इथं कोरा आहे, बाकीचे बाहेरचे 3 भाग रंगवलेत म्हणजे बी येईल आपल्या याचं उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 मध्ये ए व्ही पी अक्षर लिहिलेले आहेत. आता पहिले आपल्याला पी ला उलटं करायचं आहे. ए मध्ये पी पर्याय क्रमांक ए मध्ये पी उलटं नाही म्हणून ए येत नाही. बी मध्ये पी ला उलटं केले, व्ही जशाला तसं येईल, ए पण जशाला तसं येईल. कारण व्ही ला उलटं काढलं कसंही काढलं तरी व्ही तसंच येणार. फक्त खालच्या साईडला असलं असतं तर ते उलटं झालं असतं, खालच्या साईडला गेलं असतं. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर 23 नंबरचं जे आहे, उजव्या साईडचा भाग डाव्या साईडला पाहायचा आहे. रंगवलेला भाग वरी आहे, खाली कोरा आहे, नंतर बाण वरी आहे त्याचा. तर इथे आपल्याला रंगवलेला भाग आणि इथे कोरा पाहिजे होता. ए मध्ये तसं नाही आहे. बी मध्ये आकृती आडवी काढली आहे, बी पण येत नाही. सी पण येणार नाही कारण इथे रंगवला नाही आहे भाग. डी मध्ये हा रंगवलेला भाग आहे, इथे कोरा आहे, इथे बाण दोन्ही वरी आहेत आणि रेषा पण मारलेल्या आहेत म्हणजे याचं उत्तर आहे 23चं पर्याय क्रमांक डी. 24 मध्ये गोल काढून हे बाणाची दिशा कुठे आहे बघा, उजव्या साईडला आहे. ठीक आहे, वरच्या साईडला, उजव्या साईडला. तर आपल्याला हे काय होईल, आपण ही आकृती आरशामध्ये पाहिल्यानंतर उलटी दिसेल. ठीक आहे, ही कुठल्या दिशेला दिसेल, उजव्या साईडला दिसायली, तर आपल्याला या उत्तर आकृतीमध्ये डाव्या साईडला दिसायला पाहिजे. अशी आहे तर अशा प्रकारे दिसायला पाहिजे. ए मध्ये हा बाण खाली आहे म्हणून ए येत नाही. बी मधला बाण वरी आहे आणि डाव्या साईडला आहे. आणि बाकीचे जे आकार आहेत ते सुद्धा कुठे आहेत, त्याच्या उलटे दिसायलेत बघा. हा जो भाग आहे तो डाव्या साईडला आहे, इकडं उजव्या साईडला दिसायला, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 25 मध्ये पण तसंच पाहायचं आपल्याला, सगळे भाग उलटे करायचे आहेत. आता तुम्हाला समजलंच असेल कशा प्रकारे करायचं, तर आता तुम्ही फास्ट सोडवून पाहत जा. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाहायचं आपल्याला ए मध्ये हे खाली आहे गोल, हे इथं वरी काढले म्हणून ए येत नाही. बी मधलं हे गोल खाली काढलेलं आहे. हे सगळे जे भाग आहेत ते बरोबर आहेत. त्याच्यानंतर हे खालच्या साईडचे पाहायचे आहेत आपल्याला, खालच्या साईडचे सुद्धा बरोबर आहेत. म्हणजे हे खाली हे डावीकडे होतं, इकडे काय होईल, उजवीकडे येणार. तर अशा प्रकारेच आहे याचं प्रतिबिंब बी आहे. 26 मध्ये ही आकृती उजव्या साईडला आहे, ती आपल्याला डाव्या साईडला दिसायला पाहिजे आणि रंगवलेले भाग पाहायचे त्याचे कसे रंगवलेले, तिथे जोडलेलं आहे तिथे रंगवलं आहे आणि पुन्हा गॅप देऊन पुन्हा अजून रंगवलेलं आहे. तर ही आकृती अशी आहे उजव्या साईडला, तर आपल्याला डाव्या साईडला पाहिजे. तर ए मध्ये पाहिलं तर हे जास्त रंगवलेला भाग आहे, इथे नाही आहे, छोटासा आहे म्हणून ए येत नाही. बी मध्ये आहे बघा, हे डाव्या साईडला, उजव्या साईडला आकृती आहे, ही आपल्याला डाव्या साईडला काढलेली आहे आणि बाकीचे रंगवलेले भाग सुद्धा तसेच आहेत म्हणून याचं 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 27 मधलं बघायचं, उजव्या साईडला खालचा भाग रंगवलेला आहे, इथे डाव्या साईडला येणार. तर ए मध्ये नाही आहे, बी मध्ये नाही आहे, सी मध्ये आहे डाव्या साईडला रंगवलेला आणि वरच्या साईडला बघा 2 नंबरला आहे, ते इकडून 2 नंबरला येणार रंगवलेला. तर मग याचं उत्तर येईल सी. 28 ही आकृती आपल्याला आरशामध्ये अशा प्रकारे त्याचं प्रतिबिंब दिसेल. तर हे पहिले त्रिकोण आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, पहिले इथं त्रिकोण आहे, हा आकार पाहायचा बघा, हा आकार व्यवस्थित पाहायचा आहे. हे जे भाग आहे वरी आहे, पहिले काढलेला जो आहे वरी आहे याचं गोल आणि मग खाली आहे. तर इथे आपल्याला कुठे पाहिजे, पहिले वरी पाहिजे होतं म्हणून ए येत नाही. हे इथे त्रिकोण आलाच नाही म्हणून बी येत नाही, इथे त्रिकोण आहे पण हा भाग खाली छोटा आहे, इथे मोठा आला सी, त्याच्यामुळे सी पण येणार नाही. डी मधला हा भाग बघा याच्या उलट आहे. ठीक आहे,
म्हणजे ही आकृती आरशामध्ये पाहिलं तर याचं प्रतिबिंब अशा प्रकारे दिसेल. तर याचं उत्तर आहे डी. 29 गोल आणि ह्या रेषा पाहायच्यात. तर आपल्याला पहिले गोल वरी पाहिजे, वरच्या साईडला असायला पाहिजे. इथे नाही आहे, इथे पण बीमध्ये पण नाही आहे. सीमध्ये वरी गोल आहे, खाली 2 रेषा पण आहेत आणि हे दिशा पण त्यांची बदललेली आहे. त्याचं प्रतिबिंब अशा प्रकारे दिसेल सी प्रमाणे. त्याच्यानंतर 30 नंबरचे आकृती चेहरा काढला आहे. त्याचे डोळे बघा कुठे आहेत. त्याचे रंगवलेले भाग जे आहेत ते दोन्ही एका साईडला काढलेले आहेत. ठीक आहे, उजव्या साईडला. तर आपल्याला आरशामध्ये कसे दिसतील, डाव्या साईडला दिसतील. एमध्ये जशाला तसंच काढले, त्याच्यामुळे हे ए येत नाही. बी मधले त्याचे डोळे काय वेगवेगळे काढायचे आहेत आपल्याला, म्हणजे एकाच दिशेने पाहताना काढायचे आहेत. तर बीमध्ये तसं नाही आहे. सीमध्ये पाहिलं तर डोळे आहेत बरोबर, पण हे चेहऱ्यावरचे जे रेषा आहेत त्या कशा आहेत, एक उलटी आणि एक सुलटी काढलेली, म्हणून सी पण येत नाही. डी प्रमाणे येतील बघा. डोळे पण त्याचे उलट काढलेले आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा वगैरे सगळं त्याचं प्रतिबिंब उलट दिसत आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 31मध्ये वरी त्रिकोणामध्ये वरच्या साईडला चौकोन आणि खाली गोल आहे. ठीक आहे, हाच त्रिकोण आपल्याला आरशामध्ये पाहिल्यानंतर कसा दिसेल, तर हा त्रिकोण जो आहे हा पूर्ण याच्या उलट दिसेल. वरच्या साईडला चौकोन आणि खाली गोल यायला पाहिजे, एमध्ये नाही आहे. इथे चौकोन आणि ते गोल आला आहे आणि त्याचे 2 भाग केलेत, म्हणून याचं उत्तर येईल 31चा पर्याय क्रमांक बी. 32मध्ये धनुष्यबाण काढला आहे आणि उजव्या साईडला आरसा नाही आहे बघा. इथे कुठे आहे, खालच्या साईडला आहे. XY खाली काढले, म्हणजे हा धनुष्य आपल्याला उलट खाली दिसणार आहे. याचं प्रतिबिंब कुठे दिसेल, खाली. जसं जलप्रतिमा असतं त्याप्रमाणे खालच्या साईडला बाण दिसायला पाहिजे. एमध्ये खाली आहे, पण हा बाणाची दिशा खाली नाही आहे, उलट केलेला आहे, म्हणून ए येत नाही. बीमध्ये हे बाणाची दिशा खाली आहे आणि हा धनुष्य जसं आपण प्रतिबिंब पाहिलं तर अशा प्रकारे दिसेल बी प्रमाणे. 33 मधल्या बाणांची दिशा पाहायची आहे. हा उजव्या साईडला वरच्या साईडला आहे रंगवलेला बाण, खाली आहे बाण आणि खाली कोणता आहे, पांढरा आहे. तर याप्रमाणे आपल्याला आरशामध्ये गोल पण पाहायचे. उजव्या साईडला एक रंगवलेलं वरी कोरं आहे. तर आपल्याला आरशामध्ये वरी पहिले काय दिसेल, कोरं गोल दिसणार आहे, म्हणजे पांढरं गोल आणि खाली त्याच्या काळं गोल, म्हणजे ए प्रमाणे दिसेल. हे जर पाहिले आपण उजव्या साईडचे डाव्या साईडला, डाव्या साईडचे उजव्या साईडला, तर ह्याचं उत्तर येईल 33चा पर्याय क्रमांक ए. 34चा आरशामध्ये पाहायचं. हा जो आकार आहे आपल्याला या आरशामध्ये वरच्या साईडला आहे रेष. ठीक आहे, म्हणजे हे वरच्या साईडला दिसायला पाहिजे होते. हे उजव्याला आहे, इथं डाव्या साईडला, आणि हे वरी पाहिजे होतं गोल, तर हे येत नाही. बीमध्ये हे वरच्या साईडला काढले आणि याचे 3 भाग पण आहेत, 3 पाकळ्या, आणि हे जे आपण आरशामध्ये पाहिलं तर बी प्रमाणे दिसेल. 35मध्ये त्रिकोण आणि आर हे उलटे दिसणार. हा त्रिकोण कसा दिसेल, उलट्या म्हणजे काय, खाली नाही, जशाला तसा, म्हणजे या साईडला असा होईल. ओके, पहिल्या असा येणार, अशा प्रकारे दिसेल. एमध्ये तसा त्रिकोण नाही आहे, बीमध्ये पण नाही आहे, सीमध्ये आहे. आर उलटं काढले. पी सुद्धा इथे उलटं आहे, त्याला सरळ केलं, आणि इथे सरळ आहे पी, त्याला उलटं केलं, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. 36मध्ये हा आकार आपल्याला उलटा काढायचा आहे. 3 टोकं उजव्या साईडला आहेत, इथे डाव्या साईडला दिसणार, आणि बाकीचे जे आकार आहेत ते पण पाहायचे, हे डाव्या साईडचे उजव्या साईडला. त्याच्यामुळे याचं उत्तर काय येईल, 36चं पर्याय क्रमांक ए. 37चं इथे वरील अक्षर दिले आपलं 1 2 3 मधलं दिलेलं आहे, 5 7 आणि 3. आरसा खाली आहे XY, तर याचं प्रतिबिंब आपल्याला खाली दिसणार आहे. ठीक आहे, तर एमध्ये पाहिलं तर पहिले काय आहे, 3 आहे, 7 आणि 5.
तर जलप्रतिबिंबाप्रमाणे खाली आरसा असल्यामुळे काय होईल, जे वरचे लेटर्स आहेत ते सगळे खाली दिसणार आहेत, उलटे दिसतील. तर ह्या ए प्रमाणे दिसेल. 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 38मध्ये गणेश नाव आहे. हे गणेश नाव आपल्याला उलटं दिसणार आहे, आरसा समोरच आहे. पहिले श उलटं दिसेल, नंतर ने आणि नंतर ग, म्हणजे श ने ग असं उलटं अक्षर दिसेल. तर ए मध्ये शला इथे रेष नाही आहे, म्हणजे बरोबर काढलं नाही आहे, ए नाही आहेत. त्यानंतर इथं पहिलं ग उलटं काढले, पण आपल्याला पहिले श पाहिजे होतं. इथे पण श नाही आलेलं, डी मध्ये आले बघा, श ने ग. गणेशचं उलटं आरशामध्ये श ने ग दिसेल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 39चा हा वरचा भाग रंगवलेला आहे आणि डाव्या साईडला खालचा भाग रंगवला आहे. तर ह्या आरशातल्या प्रतिबिंबामध्ये काय, हे सरळ रेषा पण पाहायच्या आपल्याला. इथे ते बघा तिरकी रेघा आहे, ते सरळ आहे म्हणून ए येत नाही. बी मध्ये इथे आडवी काढली आहे, तर बी पण येणार नाही. सी मध्ये बघा रंगवलेले भाग हे दोन्ही एक साईडलाच आहेत, म्हणून सी पण येणार नाही, कारण इथे एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला रंगवलेलं आहे. तर डी प्रमाणे आपलं प्रतिबिंब दिसेल. तर 40मध्ये हे बाण बघा उजव्या साईडच्या दिशेला आहेत. तर आपल्याला ते कुठे दिसायला पाहिजे, डाव्या साईडला दिसायला पाहिजे, म्हणजे असे दिसतील, याच्या समोरासमोर दिसतील. तर ए मध्ये अशाला तसं आहे म्हणून ए येत नाही. बी मध्ये दिशा बदलली आहे, ते उजव्या साईडच्या डाव्या साईडला दिसायले, पण हा रंगवला नाही, दोन्ही रंगवलेले पाहिजे होते. सी मध्ये हे कोरे आहेत दोन्ही पण, म्हणून येत नाही. आणि डी मध्ये हे याचं प्रतिबिंब जर आपण आरशामध्ये पाहिलं तर डी प्रमाणेच दिसेल, कारण हे रंगवलेले सगळे भाग जे आहेत त्याच्या उलट आहेत म्हणून. आता याच्या पुढच्या ज्या आकृत्या आहेत हे तुम्ही प्रॅक्टिससाठी ठेवा. या 40 आकृत्या मी समजून सांगितलेल्या आहेत. काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. बाकीच्या ह्या 60 आकृत्या तुम्हाला म्हणजे 40पासून 60पर्यंत आकृत्या तुम्ही सोडवून दाखवा मला कमेंटमध्ये, त्याचे उत्तरं टाका. हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.